नमस्कार. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत सुरू आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. ताराबाई, खूप खूप स्वागत आहे तुमचं साम टी व्हीवरती. ताराबाई, संमेलनाचं उद्घाटन कालच झालं. गेले काही वर्ष आपण बघितलं तर संमेलनामध्ये असलेल्या राजकारण्यांचा सहभाग याच्याविषयी नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. यावेळीसुद्धा ती चर्चा झाली. तर राजकारण्यांच्या सहभागाशिवाय संमेलन होऊ शकतं का? तर माझं स्वतःचं मत असं आहे की कुठलंही शासन आपल्या प्रजेसाठी जो काही खर्च करत असतो तो प्रजेने दिलेल्या करांच्या मधून करत असतो. आणि मग जशा भौतिक सुविधा निर्माण करून द्याव्यात शासनाने अशी अपेक्षा असते. म्हणजे रस्ते असेल, पाणी असेल, अन्न, वस्त्र, निवारा वगैरे, त्याप्रमाणे या जशा शारीरिक गरजा पूर्ण करणं हे शासनाचं कर्तव्य असतं आणि कर देणं हे प्रजेचं कर्तव्य असतं. त्याचप्रमाणे सांस्कृतिक विकास होणं हेही आवश्यक असतं, कारण त्याच्याशिवाय सुसंस्कृत जीवन पूर्ण होत नाही. आणि त्याच्यासाठीही शासनाचा सहभाग असला पाहिजे, आर्थिक सहभाग असला पाहिजे असं मला वाटतं. आता तुमचा जो काही दुसरी बाजू आहे त्याची, की कार्यक्रम प्रत्यक्ष आखणे किंवा कार्यक्रमामध्ये सहभाग हा शासनाचा कितपत असावा, तर पहिली गोष्ट म्हणजे शासनाचा दबाव नसावा त्याच्यावर. शासनकर्ती माणसं ही माणसंच असतात, हे मला मान्य आहे. ती निरनिराळ्या विषयामध्ये खाजगी जीवनामध्ये अभिरुची घेऊ शकणारी असतात, हेही मला मान्य आहे. त्यापैकी कोणी साहित्यिक असू शकतील, साहित्यात रस घेणारे असू शकतील, रसिक असू शकतील, हेही मान्य आहे. परंतु ज्यावेळेला शासनकर्त्याच्या भूमिकेमध्ये ते असतात त्यावेळेस त्यांनी ज्यांच्यासाठी, ज्या प्रजेसाठी म्हणून आपण हे काम करतो आहोत त्यांना जास्त अवसर दिला पाहिजे आणि त्यांना जास्त मोकळीक दिली पाहिजे असं वाटतं. आपला दबाव हा कुठल्याही प्रजेवर हा असता उपयोगी नाही. त्यांना आखणी करण्यासाठी मदत जरूर केली पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.